पहा, माननीय न्यायालयाने पिटिशनर म्हणजे तो अर्जदार हा शेतकरी आहे, ऍग्रिकल्चरिस्ट आहे अँड रिसाइडिंग इन रिमोट एरिया नॉट वेल इन्फॉर्म अबाउट हिज राईट. तो त्याच्या अधिकारांप्रती जागृत नसतो, त्याला बाहेर काय चालू आहे हे माहिती नसतं. शेतकरी हा रुरल एरियामध्ये राहतो अँड हॅज बीन डिप्राइव्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी. अशा प्रकारचे कोर्टाने ग्राउंड्स देऊन या केसमध्ये पिटिशनरला अपॉर्च्युनिटी इज रिक्वायर्ड टू लीड एव्हिडन्स फॉर इनहॅन्स कॉम्पेन्सेशन. त्यामुळे या केसमध्ये शेतकरी जो होता, तो पिटिशनर अर्जदार जो होता, त्याला शेतजमिनीचा वाढी मोबदला मिळावा यासाठी पुरावा देण्यासाठी रेफरन्स कोर्टासमोर एव्हिडन्स लीड करण्यासाठी एक संधी दिली जावी किंवा देणे योग्य आहे असं या केसमध्ये कोर्टाने अधोरेखित करून उल्लेख करून शेवटी कोर्टाने इन माय ओपिनियन an opportunity is required to be given to the claimant to lead evidence in support of his claim for enhanced compensation. म्हणजे तेच की वाढीव मोबदला मिळण्यासाठी या अर्जदाराला हा एक संधी मिळणं अत्यंत गरजेचं असल्याची टिप्पणी करून माननीय न्यायालयाने या पिटिशनरला जवळपास 11 वर्षांपेक्षा जास्तीचा विलंब माफ करून जे खालील LAR कोर्ट होतो, त्या LAR कोर्टाचा तो झालेला आदेश स्क्वॅश अँड सेट असाइड करून तो बातल करून त्या पिटिशनरला खालील रेफरन्स कोर्टासमोर हजर होण्याचे तसेच पुरावा लीड करण्याचे आदेश देऊन रेफरन्स